आणि ह्या विचारवंतांनी अशी एक संकल्पना मांडली, अर्थात जी संकल्पना आपल्या शास्त्रांमध्ये ऑलरेडी मांडलेली आहे. ती काही नवीन नव्हती. पण त्यांनी ती नवीन पद्धतीत मांडली आणि ते म्हणाले, की तुमच्या इच्छा आकांक्षा जर असतील आणि त्या तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची शक्ती वापरावी लागेल. बरेच लोक त्या काळात, बरेच लेखक त्या काळात निर्माण झाले यावर लिहिणारे. प्रामुख्याने ज्या लेखकाकडे, ज्याच्या पुस्तकाकडे लक्ष गेलं, तो होता नेपोलियन हिल. नेपोलियन हिलने एक पुस्तक लिहिलं, थिंक अँड ग्रो रिच. मित्रांनो, ही सहजी